हुकुमाची राणी मालिकेचा आजचा भाग काय घडलंय चला पाहूयात। सर्वात प्रथम आबा मात्र बाहेर येऊन राणीला फोन ट्राय करत असतात। राणीला अचानक फोन आल्यामुळे थोडंसं टेन्शन येतं की आबा कसे मला फोन करतायत। राणी आता फोन रिसीव्ह करते। राणीने फोन उचलल्यानंतर आबा तिला बोलतात की बाळा तू कशी आहेस, काय चालू आहे तिकडे, अचानक तू का निघून गेलीस। त्यावेळेस मात्र आबा झालेल्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा घेत असतात। आबांना खरं तर त्यांच्या मुलीची म्हणजेच राणीची प्रचंड काळजी वाटत असते। त्यांना ती मुलीसारखीच असते, यामुळे राणी देखील त्यांना जास्त डिस्टर्ब करत नाही। राणी बोलत असते की आबा अहो मी ठीक आहे, ते काय झालं ना, रात्री आम्ही वस्तीत आलो होतो त्यावेळेस मात्र सरांनी म्हणजेच इंद्रजितने मला वस्तीत राहण्यासाठी सांगितलं, त्यामुळे मी वस्तीत राहिले। म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की थोडे दिवस तू तुझ्या आईवडिलांकडे राहा, तुला बरं वाटेल असं मात्र आता राणी बोलत असते। तेवढ्यात आता आबा बोलत असतात की काही काळजीचं कारण नाहीये ना। राणी नाही बोलून फोन ठेवून देते। तर घरी मात्र आता उर्मिला काड्या लावण्याचा प्रयत्न करत असते। मित्रांनो पाहायला मिळते की ती मालतीला बोलत असते की असं काय झालं या दोघांमध्ये, अचानकपणे का रात्री असा निर्णय घेतला दोघांनी। त्यावेळेस आबांच्या डोक्यात नको ते शंका ती भरवत असते। म्हणजे तिला माहेरी जायचंच होतं आबा, तर ती एवढ्या निम्म्या रात्री का गेली। जायचं होतंच तर ती दुपारी जाऊ शकत होती, सकाळी जाऊ शकत होती, अचानकपणे एवढ्या रात्री आणि तेही रडत का गेली। यामागे काहीतरी कारण नक्कीच असायला हवं आबा, आपण याचा पाठपुरावा घेतला पाहिजे। या दोघांमध्ये काय बिनसलंय हे आपण शोधलं पाहिजे असं मात्र मित्रांनो आता उर्मिला त्यांना सांगत असते। त्यांच्या डोक्यामध्ये नको ते विचार भरवत असते। उर्मिला मालतीला सांगत असते की मला तर वाटतंय ना राणी वकील झाली या गोष्टीची तिला जास्तच गुर्मी आली आहे, त्यामुळे मात्र ती इंद्रा भाऊजींना अपरात्री सोडून गेली आहे। त्यावेळेस आबा बोलतात की असं काही नाहीये उर्मिला, तू जरा शांत बस। तेवढ्यात पाहायला मिळते की तनिषा आता सर्वांसाठी छान इंग्लिश ब्रेकफास्ट घेऊन आलेली असते। तिने अतिशय मोठी तयारी तिकडे केलेली असते मित्रांनो, आणि सर्वांना छान ती वाढत असते। ब्रेकफास्ट पाहिल्यानंतर मालती बोलत असते अरे वा, असा ब्रेकफास्ट आम्ही कधीही पाहिला नव्हता। त्यावेळेस आता मात्र मालती या ब्रेकफास्टचं भरपूर सारं कौतुक करताना आपल्याला पुढे पाहायला मिळते, कारण तो ब्रेकफास्ट तिला अतिशय वेगळा आणि युनिक वाटत असतो। मित्रांनो त्यामधले सर्व आयटम जे आहे ते इंद्राच्या आवडीचे असतात आणि त्यासाठीच तिने ते बनवलेले असतात। तर इकडे पाहायला मिळते की सकाळी बुवा मात्र आता छान पाणी भरण्यासाठी निघालेले असतात। तेवढ्यात मात्र तिकडनं गोट्याहून धमकतो। गोट्याला राणीने बोलवलेलं असतं। त्यावेळेस आता बुवा विचारू लागतात की तुला पाणी भरायचं नाहीये का। गोट्या बोलतो केव्हाच पाणी भरलंय मी, तुम्ही भरा नाहीतर पाणी जायचं, असं बोलत आता बुवा तिकडनं पाणी भरण्यासाठी निघून गेलेले असतात। तर राणी मात्र आता छान डबा बनवत असते। इंद्रजित सरांसाठी तिने छान वांग्याचं कालवण आणि ठेचा बनवलेला असतो, तो मात्र आता तिला गोट्याकडे द्यायचा असतो। गोट्याला ती आता सर्व गोष्टी सांगत असते की गोट्या हा डबा तुला मात्र इंद्रजित सरांना नेऊन द्यायचा आहे। आता लगेच गोट्या बोलतो की होय भावा, तू मला काम सांगितलं आणि मी करणार नाही असं होणं शक्यच नाही। आता पाहायला मिळते की ती बोलत असते की तू नेहमीच आता कंपनीत जाण्यापूर्वी फार गप्पा वगैरे मारत असतोस, तसं न करता तुला डायरेक्ट आता कंपनीत जायचं आहे, जेणेकरून डबा जो आहे तो थंड झाला नाही पाहिजे। तर गोट्या आता खालीच बसून घेतो। गोट्याला लहान मुलांसारख्या गोष्टी आता जी आहे राणी सांगत असल्यामुळे गोट्या थोडासा डिस्टर्ब झालेला असतो आणि गोट्या बोलतो की आता मी बसूनच घेतो, तू सर्व काही मला सांगत बस, इथेच आपण सगळा वेळ घालूयात। तर आता इकडे घरामध्ये ब्रेकफास्ट सुरू असतो। तेवढ्यात पाहायला मिळते की आता लगेच इंद्रा खाली येताना तनिषाला दिसतो। तनिषा त्याला बोलते की मी तुझ्यासाठी खूप सारा छान ब्रेकफास्ट बनवलाय आणि त्यामधनं तुला खूप सारे प्रोटीन्स मिळतील, त्यामुळे इंद्रा तू ब्रेकफास्ट कर। इंद्रा बोलतो की मला ब्रेकफास्ट करायचं नाहीये, मला महत्त्वाची मीटिंग आहे। तिच्या तोंडावरती त्या ब्रेकफास्टला नाही बोलून आता मात्र इंद्रा ऑफिसकडे निघालेले असतो। तर मित्रांनो इकडे मात्र गोट्याला आता सर्व गोष्टी समजावून सांगितल्यानंतर गोट्या निघणारच असतो। तेवढ्यात मात्र बुवा येतात। बुवा बोलतात की एवढंच तुला जर काळजी आहे राणी, तर तू स्वतःच का डबा द्यायला जात नाहीस। आबांच्या या बोलण्यावरती राणीला मात्र प्रचंड टेन्शन येतं। राणी आता कसं तरी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असते, असं बोलत असते की मला भरपूर सारं काम आहे घरात बुवा, आणि गोट्या चाललाच आहे ना, तर त्याच्या हाती डबा दिलेला काय वाईट आहे, म्हणजे मी घरातलीही कामे करू शकेल आणि त्यानंतर माझा डबाही पोहोचेल, असं उत्तर देत कसं तरी आता ती मात्र तिकडनं वेळ मारून नेते आणि गोट्याला बोलते गेल्यावरती मला व्हिडिओ कॉल मात्र नक्कीच करशील। तर आता पाहायला मिळतंय घरी मात्र अतिशय मोठा संताप जो आहे तनिषाचा झालेला असतो। तनिषा मोठ्याने ओरडत असते की मी केलेला ब्रेकफास्ट त्याने खाल्ला नाही, मी दिलेला ब्रेकफास्ट त्याला कसा आवडला नाही। त्यावेळेस मात्र आता तिचा आकांत तांडव तिकडे सुरू होतो, मोठ्याने ओरडत असते, तमाशा करत असते। मित्रांनो पाहायला मिळते उर्मिला तेवढ्यात येते। तर उर्मिलाला देखील राग येत ती मात्र उशी फेकून मारते। उर्मिलाला मारल्यानंतर उर्मिला बोलते ही बाई मूर्ख झाली आहे का। उर्मिला तिला समजावण्याचा प्रयत्न करते, अरे खाली सर्वजण येतील वरती, तू एवढा तमाशा का करतेस, सगळीकडे आवाज जाईल, तुला समजत नाहीये का।
तर आता तिचा राग शांत होत नसतो. मित्रांनो, उर्मिला बोलत असते की आता मात्र मी जे सांगते तू लक्षात ठेव. मी असं सांगते की आता मात्र जो डबा आहे तो मात्र तू स्वतः ऑफिसमध्ये घेऊन जा. त्यानंतर मात्र इंद्रा तो ऑफिसमध्ये डबा खाईल, तुला शांत वाटेल. ती हो बोलते. तर इकडे मात्र इंद्रा मित्रांनो अतिशय फ्रस्ट्रेट झालेला असतो. त्याला त्या रात्रीबद्दल सर्व आठवत असतं. तिला म्हणजेच राणीला आपण खूप त्रास दिला असं मात्र आता इंद्राला वाटत असताना इंद्रा विचार करतो की मी आता फोन करतो राणीला आणि सॉरीच बोलतो. तर इंद्रा फोन करणार असतो. मित्रांनो, तिला तेवढ्यात पाहायला मिळते की आता तनिषा तिकडे धमकते. तनिषा तिकडे आल्यानंतर बोलत असते की मी तुझ्यासाठी छान डबा आणलाय आज आपण एकत्र जेवण करूयात. तर मित्रांनो, तेवढ्यात तिचा पाय लचकतो आणि मात्र ती इंद्राला बोलते की इंद्रा हेल्प करतोस का जरा, माझा पाय मुरगळलाय. त्यावेळेस इंद्रा मात्र तिच्या पायाला थोडंसं हेल्प करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तिला जास्त दुखणार नाही. मित्रांनो, तेवढ्यात मात्र आता पाहायला मिळतंय की तिकडे हे दोघेजण बसलेले असताना गोट्या तिकडे येऊन धमकणार आहे. मित्रांनो, इंद्रा ज्या वेळेस तिचा पाय चांगला चेपून देण्याचा प्रयत्न करतो तर गोट्याने अचानक एंट्री मारलेली आहे डबा घेऊन. गोट्या ज्यावेळेस या दोघांना पाहतो त्यावेळेस गोट्याला अतिशय मोठा धक्काच बसतो. गोट्या विचार करतो या दोघांमध्ये काहीतरी सुरू तर नाहीये ना, राणीला सांगितलं पाहिजे. गोट्याने ही गोष्ट मनात ठेवली आहे. त्यावेळेस गोट्या बोलत असतो की मी तुमच्यासाठी छान डबा घेऊन आलोय. सर, हा डबा राणीने दिला आहे. त्यावेळेस आता तनिषा चिडलेली असते. एक दिवस राणीच्या हातचं खाल्लं नाही तर काय होणार नाही त्याला, एवढी काळजी करत नको जाऊस. त्यावेळेस मात्र आता ती अपशब्द काढत असते राणीबद्दल. तर इंद्राला राग येतो. कसं बसं ती आता थोडेसे शब्द आता मागे घेते आणि असं बोलते की दाखव इकडे डबा, माझ्याकडे दे, म्हणजेच डबा घेतलाय असं राणीला सांग. तर मित्रांनो, आता लंच ब्रेक झालेला असतो. सगळे कामगार तिकडे जेवण्यासाठी बसलेले असतात. तर इंद्राची नेहमीची सवय असते. इंद्रा आता छान कामगारांसोबत लंच करण्यासाठी बसलेले असतो. त्यावेळेस मात्र आता तनिषा बोलत असते की मी दिलेलाच डबा तू आज जेवायचा आहेस. त्यावेळेस मात्र आता कामगार विचारू लागतं की काय बनवलंय तुम्ही असं. तनिषा सांगते की मी पास्ता आणलाय. पास्ता म्हटल्यानंतर मात्र कामगारांना समजत नाही की पास्ता कसा असतो. त्यावेळेस मित्रांनो, आता तनिषा सर्वांना सगळं काही समजून सांगते. तर कामगारांना असं वाटतं की खूपच टेस्टी आयटम काहीतरी बनवलेला आहे. तर मित्रांनो, इंद्रा बोलतो तुम्ही कधीही खाल्लेली गोष्ट नाहीये ना ती, त्यामुळे मी आज हा डबा तुम्हालाच देऊन टाकतो. तर गोट्या बोलतो की हो, आम्हाला खायचं आहे. असं बोलत मित्रांनो आता एक कामगाराने तो सर्व डबा फस्त केलेला आहे. आता तनिषाने जो डबा बनवला होता तो तर गेलाय कामगारांच्या पोटात. मित्रांनो, पाहायला मिळते की सर्वांना ती डिश खूप आवडते. त्यावेळेस आता ते बोलू लागतात की आपण मात्र तनिषा मॅडमना असं सांगू आमच्या मुलांसाठी देखील ही डिश बनवा जेणेकरून आमचे मुलं देखील खूप खुश होतील. तर मित्रांनो, हा डबा संपवल्यानंतर इंद्राला मात्र खूप हसू येतं, कारण जाणून बुजून तनिषा त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते हे त्याच्या लक्षात आलेलेच असतं. मित्रांनो, ही सर्व गोष्ट झाल्यानंतर अखेरीस पाहायला मिळते अजित जो आहे तो वस्तीत आलेला असतो. अजितने बॅग पॅक करून आणलेली असते मित्रांनो, आणि अजित आता ती बॅग जी आहे ती आता राणीकडे देतो. राणीला बोलतो की ही मात्र बॅग दादानेच मला द्यायला सांगितली आहे. तर मित्रांनो, आता इंद्रा स्वतः कारने चाललेलं असतं घरी राणीची माफी मागण्यासाठी. त्या अगोदरच उर्मिलाने ती बॅग पाठवून तिकडे चांगलंच या दोघांमध्ये वैर लावलेलं असतं. मित्रांनो, आता राणीला खूप राग येतो. राणी बोलते की आता मात्र मला घटस्फोटच हवाय. तुम्ही माझी बॅगही पाठवली, आता मी काय वेडी नाहीये, मी आता माझं स्वतंत्र होणार आहे. आणि चक्क मित्रांनो, राणीच्या हातात आता घटस्फोटाचे कागदपत्र देखील आलेले आहे. तर पुढे काय होतंय पाहणं